सामन्याला होईल आता सुरुवात. पावसाच्या सरी आता मात्र मैदानामध्ये बरसू लागल्यात. पुन्हा एकदा हलक्या हलक्या सरी अन्नावर घेत या पावसामुळे क्रिकेटचा आनंद मात्र आपल्याला घ्यायचा आहे. सामना सुरुवात या ठिकाणी मात्र होते ऑलमोस्ट आणि 4 ओव्हरची मॅच असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. मनीष कुटले आणि त्याच्या जोडीला मनीष फडके अशी सलामीची जोडी सिद्धच तयार. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल बॅटचा नीट तोपर्यंत मात्र पहिला बॉल आला डॉट. सुरुवात चांगली गव्हाण टीमसाठी. यावर्षी पावसाळी क्रिकेट देखील खेळण्याचं अतिशय चांगलं धाडस त्यांनी दाखवलं. टेनिस क्रिकेटचा हंगाम संपला आणि त्यानंतर मात्र आता चालू लागली सर्व खेळाडूंना पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. मैदानाच्या भरून अगदी काळे कुट्टे ढग वाहताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅटची स्लाइस घेऊन बॉल मागे चाललाय. डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्रीगणेश त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी चांगली आहे कारण या संत धावा पुढे नेण्याचं काम मात्र सध्या केलं जाते. दोन्ही टीम गव्हाण आपापल्या परीने संपूर्ण मॅच वरती आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. एका बाजूने सिद्धेश कोळी गव्हाण रफ्तार के सौदागर म्हणून त्याला नेहमीच ओळखलं जातं. मात्र आपल्या टीमसाठी रबर बॉल क्रिकेट मध्ये योगदान देतो. पहिला डॉट त्यानंतर सिंगल. पुन्हा याही वेळेस बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता आणि त्याला मात्र आव्हान देत असताना बॉल सध्या डॉट खेळतो मनीष कुटले. पावसामध्ये बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. स्पाइकची सूज जास्त वापराल तेवढा तुम्हाला फायदा असतो. त्यामुळे आपण ॲज अ क्रिकेटर म्हणून नेहमीच एक भूमिका घेणं गरजेचं आहे की पावसाळी क्रिकेटमध्ये स्पाइकचे शूज असतील, ज्या काही गोष्टी आहेत पूर्तता करणं गरजेचं आहे. विशेषतः गार्ड. बरेचसे खेळाडू असे आहेत जे टेनिस बॉल मध्ये गार्ड वापरताना दिसत नाही, परंतु आता या रबर बॉल मध्ये गार्ड वापरणं फार गरजेचं आहे. कारण एखादा बॉल चुकून जर बसला तर मात्र मोठी इजा होण्याची शक्यता. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल झाली आतापर्यंत 3. सिद्धेचा पुढचा बॉल या ओव्हरचा शेवटचा अंतिम बॉल. फटका यावेळेस ऑन साइडला खेळले. काऊ कॉर्नर कडे फिल्डर 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालविलाय. 2 मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरची झाली समाप्ती या 2 धावांनी. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नांदगाव बॅटिंग करत असताना 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे खरं तर गव्हाण टीम साठी म्हणूया आपण, कारण कोणत्याही प्रकारच्या अतिशयोक्तीला सामोरं जाताना दिसत नाहीये. कारण त्यांनाही माहित आहे धावा जेवढ्या आपल्या थांबतील तेवढा फायदा आहे. बॉलिंग मार्क तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकता व्हाईट बॉलचा इशारा येतो. अलंकार कोळी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. पहिला वाईड. त्यानंतर दुसरा बॉल उसळी घेत चाललाय. विकेट किपरच्या अगदी जवळ पार होता. डॉट आलाय.
काही वेळेस आपण पाहू शकता बॅटची एज या ठिकाणी या अगोदर त्याचा डिक्लेअर होता का याच्या आधी 1 रन आहे. पहिला धक्का या ठिकाणी मात्र बॅटिंग करत असताना लागलाय तो म्हणजे आणखीन एक डॉट बॉलची भर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. विकेट किपर बॉल मागे धावतोय परंतु धावा इथे मात्र मिळतील 2 प्लस वाईड प्लस 2 अशा 2 धावा मिळतील मदतीने टीमची टोटल 3 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पर्यंत 3 बॉल झाले 3 बॉल 10. उंची घेत चाललेला बॉल होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये लँड करतो. डॉट बॉल येतो. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अलंकारची. 1 विकेट मिळवून देण्यामध्ये यश आले. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधील. यावेळेस ऑन साइडला फ्लिक केल्या बॉल चालला स्क्वेअर कडे. फिल्डर बॉल मागे धावतोय. 1 रन पूर्ण. मिसफिल्ड झाली. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने मात्र टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळते. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. हाही बॉल आता मात्र मिस करून विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय आणि ओव्हर नंबर 2 ची इथे मात्र होतीये निश्चितपणे सांगता. दोन ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल या ठिकाणी मात्र पाहायला मिळते ती 12 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. तिसरा गोलंदाज कुणाल कोळी मैदानामध्ये दाखल होताना ओव्हर द विकेट ने बॉलिंग करणं मात्र करणार पसंत. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. पावसाच्या सरी आता मैदानामध्ये बरसू लागल्यात. याचा फायदा कोणाला होईल हे पाहणं गरजेचं आहे. इथे पाहू शकताय पहिला बॉल इथे डॉट. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मनीष कुटले सलामीला आणला फलंदाज. ऑन साइडला मात्र टर्न केले बॉल. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतीलच. येस डेफिनेटली 2 धावा इथे मात्र मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल दोन धावा इथे मात्र मिळाल्यात. मनीष कुटले हाफ ट्रॅकर हाही होता परंतु समोर खेळला बॉल लॉंग ऑफ कडे. 1च रन तिथे मात्र मिळणार. एकापेक्षा जास्त काही नसेल कारण जास्त रिस्क सध्या ते घेऊ इच्छित नाहीयेत. एक सिंगलने मात्र या संपूर्ण धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करतात परंतु सिंगल डबलने काम बनणार नाहीये. बॅटची एज घेऊन मागे चालला बॉल गली क्षेत्रामध्ये जिथे घोषांकित क्षेत्र आहे. 1 धाव इथे मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने टोटल झाली 16.
16 नाव ऑन द बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. या ओव्हरमधील 4 बॉल आतापर्यंत झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल कोळी आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेगाने आता पावसाच्या सरी बरसू लागल्यात मैदानात. आणखीन एक ऑप्शनच्या इथे वाईट डिक्लेअर केले जाते पंचांच्या माध्यमातून. प्रत्येक ओव्हरमध्ये आतापर्यंत एक एक वाईट बॉल आलेलाच आहे. 100 स्ट्रोक. शॉट चांगला होता परंतु बॉल डिक्लेअर मध्ये जाईल. एका धावेकरिता 18 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे बॉलची आता मात्र प्रतीक्षा असणार आहे. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. दुसरा वाईट बॉल या ओव्हर मधील रिलीज करताना आपण पाहू शकताय. बॉलर कुणाल कोळीला 19 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात. ऑन द बोर्ड. मिस लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती, ॲक्युरसी भरपूर चांगली राहिली आणि शेवटचा बॉल मात्र डॉट खेळून गेला. नवीन आणला बॅट्समन साहिल कुटले. खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 19 वर 1 विकेट गमावलाय नांदगाव टीमने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. प्रितेश नवीन बॉलर 4थ्या ओव्हर मध्ये आउट द विकेट. त्यावेळेस मात्र आपण पाहू शकता बॉल मागे चाललाय. वाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. नवीन पनवेल शेरवन जोडी सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर विजय आणि मिस्टर तेजस म्हात्रे. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल आहे. आणखीन एक वाईट बॉलची भर पडली आहे. बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न होतो परंतु दिशा थोडीशी भरकटली जाते या प्रयत्नामध्ये. गोलंदाजाचा खरं तर मोटिव्ह खूप चांगला आहे, उद्देश चांगला आहे की वेगाने बॉल टाकावे जेणेकरून बॅटला बॉल स्पर्श करणार नाही, परंतु त्या प्रयत्नामध्ये वाईट जात आहेत हे मात्र विसरून चालणार नाही. आणि यावेळेस इनसाइड आउटचा काय धमाका. ब्लास्ट केलाय बॉल आणि पाठवून दिलंय सीमा रेषेच्या थेट बाहेर. 6 धावांकरिता हा षटकार. मनीष छोटा पाक बडा धमाका. जबरदस्त बॅटिंग अटॅक. या बरसणाऱ्या सरींमध्ये या धुवाधार पावसामध्ये धावांचा पाऊस देखील तेवढाच मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. आता वाटते तेजस म्हात्रे यांची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, कारण पावसाची धुवाधार सुरुवात. हे पहा बॉल पाण्यामध्ये पडून किती वेगाने स्किट होत बॅटवर आला. कनेक्शन प्रॉपर करणं जमलेलं नाहीये त्यामुळे एकच धाव इथे मात्र मिळणार. 28 धावा टीमच्या टोटल मध्ये आतापर्यंत ऍड झाल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे येणारे 4 बॉल नांदगाव टीम साठी नवनवीन आव्हानं घेऊन येतील. या आव्हानांना कशा पद्धतीने सामोरं जावं लागेल हे मात्र त्यांनाही माहित नाही. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरच्या हातामध्ये बॉल, रनआउटचा चान्स आणि मात्र साहिल कुटलेला परतावा लागेल माघारी. धक्का क्रमांक 2 नांदगाव टीम साठी. सत्यम नवीन बॅटर
मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल तो प्रितेश कोळी. ओव्हर द विकेट बॉलिंग करेल, परंतु इथे आपण पाहू शकता ऑफस्टंप पासून जास्त बाहेर जाणारा बॉल होता. वाईट प्लस एक धाव आहे. प्लस आहे. येस, वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. खुशी झेंडे यांचं या ठिकाणी आगमन. सरचं स्वागत आहे आपलं. यावेळेस मात्र पहा आणखीन वेगवान बॉल, अगदी बंदुकीतून सुटल्या गोळीप्रमाणे हा बॉल मात्र हातातून सुटलाच प्रितेशच्या. आणि विकेट किपर सिद्धेश पहा किती लांब उभा आहे, कारण त्यालाही माहित आहे बॉल भरपूर वेगाने येतील. हे आणखीन एक आता मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय बॅट्समन मनीष खोटलेला. फार काही संधी मिळत नाहीये. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त मोठी संधी त्याने दिलेली नाहीये प्रितेशने. इथे पहा पुन्हा एकदा लाईन लेंथ भरकटला. वाईट प्लस 1, 2 धावा मिळतील. यावेळेस उंचावर गेला बॉल, परंतु वाटत नाही फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकेल. 2 धावा इथे मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न चालविला जातोय आणि तिसरीचा प्रयत्न करताना होईल बाद. ओव्हरची झाली समाप्ती. टीमची टोटल झाली ती म्हणजे 34-35 धावांचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ते गव्हाण टीम समोर 35 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल सेकंड इनिंग मध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. सामना आता नेक्स्ट यातून जिंकणारा संघ खेळेल बेडकर टीम सोबत. चला लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. गव्हाण टीम आपली वेळ जास्त आपण घेऊ नका, कारण आता सगळेच खेळाडू भिजलेत बोलल्यानंतर काही प्रॉब्लेम नाहीये. पस्तीस धावांचं टार्गेट आहे. 35 to 8.
चला सामन्याला सुरुवात. 35 धावांचं टार्गेट सध्या तरी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गव्हाण टीमसाठी हे आव्हान असणार आहे. पहिलाच बॉल आक्रमण केले परंतु फिल्डर पासून दूर आहे आणि त्या ठिकाणी मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळाला. 2 धावा इथे रोखू शकत नाही परंतु कुणाल त्या ठिकाणी धावांसाठी बरीचशी धडपड करताना पाहायला मिळाला. खर तर पहिलेच धाव घेणं फार गरजेचं होतं कारण कुणालने अंदाज घेतला होता की हा बॉल चौकारासाठी जाईल परंतु त्याचा अंदाज फोल ठरला. त्यामुळे दुसरी धाव घेताना देखील अडचणींना सामोरं जावं लागते. डॉट बॉल येतोय. एज घेऊन मागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल अगदी सेफली लँड होतो. कुणाल बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्यानंतर डॉट बॉल खेळून मात्र आता विकेट तिसऱ्या बॉलवरती गमावली जाते. बॉलचा कडकडाट आता आपल्याला ऐकायला मिळतोय. बोलो तयार. मनीष खुटले ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली आपल्या. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक विकेट गळायला लागली आहे. सिद्धेश कोळी विकेट सध्या तरी तंबूच्या आश्रयाला तर आपल्याला पाहायला मिळेल. सलग तिसऱ्या बॉलवरती दुसरा विकेट इथे मात्र बाद झाला आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स डाऊन फ्रॉम द टीम गव्हाण. आणि आता मात्र ऑन हॅट्रिक पहिली विकेट हॅट्रिक पहिल्याच दिवशी खरं तर संपादित केली होती. भगतवाडीचा बॉलर होता. यावेळेस मात्र पहा थोडीशी धडपड पाहायला मिळाली बॅट्समनची पण इथून मात्र एकच धाव. बॉल झाले आतापर्यंत 5 शेवटचा 1 बॉल बाकी आहे. या ओव्हर मधील अंतिम बॉल. मनीष कुटले 2 विकेट त्याच्या ओव्हर मधून आले. ऑन हॅट्रिक होता परंतु संधी गमावली त्याने. हा शेवटचा बॉल अगदी योग्य लाईन आणि लेंथ सहित पूर्ण करून बॉलने येथे होते पहिल्या ओव्हरची समाप्ती. खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3 गव्हाण टीमसाठी. 35 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. ज्या मैदानावरती फार नाही येत परंतु आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 32 समीकरण जे राहिले ते मात्र डोकेदुखी बनणार आहे पुढच्या संपूर्ण 18 बॉल मध्ये.
यावेळेस मात्र पहा थोडीशी धडपड आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाली. एक धाव आली. टीमची टोटल 4 गवान टीम सध्या धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळते. काहीतरी करावं लागेल, मोठ्या फटक्यांसाठी ट्राय करावं लागेल. इथे पहा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल बीट होतोय. डायरेक्ट थ्रो चुकीच्या बाजूला. बॅट्समन मात्र धडपडला, सांगतोय नको. संदेश बोलला की थांबायला हवं, कारण यापेक्षा वेगळं काय. वाईट +1 2 धावा मिळतील. आणि आमचा एकच प्रयत्न असणार आहे की पावसाळ्यात आम्ही जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा तेव्हा एकच गोष्ट सांगतो की आपल्याला रबर बॉल नाही, आपल्याला टेनिस सीझन महत्वाचं आहे. त्यामुळे रबर बॉलला तुम्ही जेवढं जपून खेळाल तेवढं चांगलं आहे, कारण हा खेळ भरपूर डेंजर आहे. जेवढं वाटतोय तेवढं सोपं नाहीये. फटका चांगला ऑन साईडला. बॉल ग्रिप करण्या अगोदर निघून गेला मागे. काऊ कॉर्नर मध्ये 1 रन पूर्ण. दुसरीचा कॉल. 2 मिळाल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आठ धावा आतापर्यंत धावफलकावर. उचलून खेळलेत. मिस टायमिंग, परंतु फिल्डर पासून खूप दूर आहे बॉल. भेटणं कठीण. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील देखील, आणि या 2 धावांच्या मदतीने आणखीन एकदा स्कोअर गतीने पुढे चाललाय. तो म्हणजे 10 वरती डबल डिजिट. 25 राहिल्यात अजून मॅच जिंकण्यासाठी. मॅच बनू शकते, कारण या स्थितीमधून जर सामना निघाला तर मात्र खरोखर धवान टीम साठी हे मात्र खूप चांगली बाब. येस सर, काय डिसिजन? 2 धावा मात्र मिळतील. उचलून खेळत पुन्हा एकदा. आता विकेट किपर पासून देखील बॉल दूर आहे, परंतु काय कॅच. मनीष कुठले बॉल जवळ पोहोचला आणि त्याने मात्र पकडली. एक जजमेंटफुल कॅच. जबरदस्त. यावेळेस मात्र पहा फटका चांगला आहे, परंतु फिल्डर आला. बॉल परतावा लागणार विकेटला. दुसरा या ओव्हर मधील धक्का दिला आहे तो म्हणजे मनीष फडकेने. बॉलर इज ऑन विकेट हॅट्रिक. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल. येणारे 13 बॉल 25 करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. फक्त 10 झाले आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या. टोटल 10. 25 करायच्या 13 बॉल मध्ये. हाही फटका फसला. विकेट हॅट्रिकची संधी. यस, कॅच टेकर विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय बॉलर मनीष फडके, आणि त्याला साथ दिली आहे चांगली मनीष खुटलेने. जबरदस्त बॉलिंग अटॅक. पूर्णतः शरणगती पत्करण्यास भाग पाडले गव्हाण टीमला. सध्या तरी प्रश्न पडलाय की नेमका कोणता बॅट्समन या संपूर्ण धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट.
पहिली विकेट हॅट्रिक संपादित होती पोदी टीमच्या हिरामन नाईकने आणि आज तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक संपादित करतोय बॉलर मनीष फडके. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग. आता 12 बॉल मध्ये 12-25. दोन धावा इथे मात्र मिळतील. साईनाथ मुकादम बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती 2 धावा आल्यात. तिसरा बॉल सध्या टाकण्यासाठी तयार आहे साईनाथ. आपल्या टीम साठी येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. हा ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल, परंतु अंपायर सांगतात अगदी मर्यादित रेषेच्या आतमधून बॉल निघून गेला. पाहू शकतो वन साईडला खेळले. लॉंग ऑन कडे बॉल चालला. फिल्डर आहे बॉल जवळ. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल झाली 13-13. शेवटेज यावेळेस मात्र वरती 8 बॉल जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत. अजूनही बरेच अंतर कापायचं. यावेळेस मात्र आपण पाहू शकता बॉल एज घेऊन मागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅन कडे लेग बाईसचा इशारा येतोय. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. 16 आतापर्यंत स्कोर कार्ड वर धावा आहेत. त्यावेळेस मात्र पहा फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले. 1 रन पूर्ण केला. दुसऱ्यांचा प्रयत्न चालवलाय. वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो, परंतु 2 धावा इथे मात्र जरूर मिळत आहेत.
2 धावांच्या मदतीने टीम ची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल. 18 धावा आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. 18 ऑन द बोर्ड. सुजल कुठले बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या ओव्हरची जबाबदारी तो स्वीकारतो. शेवटच्या ओव्हर मध्ये खरं तर 19 ची गरज असताना आता 17 बाकी राहिल्यात. 5 मध्ये 17. हाफ ट्रॅकर बॉल. वाईट बॉलचा इशारा येतो कारण उंची जास्त होती या बॉलला आणि त्यामुळे पंच इथे स्क्वेअर ठरवताना आपल्याला पाहायला मिळतील. वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव मिळाली. 19 रन आतापर्यंत झाले. अजूनही मॅच ऑन आहे. 16 ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल आणि यावेळेस नो. ओ हो भरपूर मोठी मिस्टेक. खर तर सुजल विचारतोय कसला नो बॉल, परंतु उंची एवढी होती या बॉलला की बॅट्समनने जम्प केल्यानंतर देखील त्याच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. वीस झाल्या. 15 पाहिजे. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 5 मध्ये 15 ची आवश्यकता. बॉल असणार आहे त्यामुळे मुक्त फटका खेळण्याची संधी सध्या तरी उपलब्ध आहे बॅट्समन हर्ष कोहलीसाठी. यावेळेस मात्र पहा गती कमी करून टाकलेला बॉल होता आणि बॅट्समनला बॉल समजण्याआधीच बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन मागे चालला बॉल फाईन लेग कडे. एक धाव मिळणार. डिक्लेअरची 21 झाल्या. 14 पाहिजे 3 बॉल मध्ये. 3 बॉल मध्ये 14. दुर्दैवाची बाब ही की गणेश दोघांना टीम साठी आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये आणि सिक्सर किंग योगेश भोईर यांचं या ठिकाणी आगमन. 3 बॉल आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र पहा डेड बॉल सेज बाय अंपायर जस्ट बिकॉज ऑफ स्टंप त्या ठिकाणी मात्र डाऊन झालाय. कोणतेही रन नाहीये, कोणताही बॉल नाहीये, त्यामुळे मॅच अजूनही बरोबर इथे. मॅच सहजासहजी न सोडणं हेच खरं तर क्रिकेटरचं लक्षण आहे. कारण 3 बॉल तुमच्याकडे आहेत. 3ही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला तर सामना बनू शकतो. त्यामुळे सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत सोडला नाही तर मात्र होप्स नक्कीच वाढतील. इथे पहा सिंगल. 1 धाव. 1 धावेने फार काही नुकसान इथे होणार नाहीये. लेग बाईसचा इशारा येतोय अंपायर कडून. 1 धाव टीमला मिळेल. 22 झाल्यात. 13 पाहिजे आता 2 बॉल मध्ये. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल हा वाईड असणार आहे. त्यामुळे इथून पुढे आता येणारे 2 बॉल वरती 2 षटकार जर लगावले तरी मॅच निघू शकते. कारण 35 विकेट आहे. 23 झाल्यात. 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 12 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. 5वा बॉल. यावेळेस मात्र पहा बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये त्यामुळे इथे एक सिंगल धाव आली डिक्लेअरची. 24 झाल्यात आणि आता मात्र शेवटच्या बॉलवरती 11 पाहिजे जे सध्याच्या घडीला मात्र थोड्याशा कठीण वाटत आहेत. अशक्य नाही कारण अशक्य अशी कोणतीच गोष्ट क्रिकेटमध्ये नाही. त्यामुळे जबाबदारीने खेळणं गरजेचं होतं. गव्हाण टीम चांगले प्रयत्न झाले तुमच्या माध्यमातून परंतु फार काळ तग तुम्हाला धरता आला नाही मैदानावरती आणि ते सामना मात्र गमावला गव्हाण टीमने. हार्ड लक. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.
सामना